नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल. ईश्वराची खरी भक्ती काय असते? जेव्हा एखादा भक्त स्वतःचे देहभान विसरून भगवंतांच्या नामात विलीन होतो, तेव्हा साक्षात वैकुंठाचा धनी निसर्गाचे सर्व नियम बदलून त्याच्या मदतीला कसा धावून येतो, ही सांगणारी एक अत्यंत भावूक आणि अलौकिक अद्भुत कथा आज आपण पाहणार आहोत. ही गाथा आहे वारकरी संप्रदायाचे थोर संत, ज्याच्या हातात माती होती पण हृदयात साक्षात पांडुरंग वसलेले होते. संत गोराकुंभार यांची ज्यांच्या पायाखाली तुडवला जाणारा चिखलही भक्तीच्या रंगात रंगला होता. चला तर मग आज या पावन आणि भावपूर्ण कथेचा प्रवास करूया. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. ही गाथा आहे वारकरी संप्रदायाचे थोर संत, ज्याच्या हातात माती होती पण हृदयात साक्षात पांडुरंग वसलेले होते. संत गोराकुंभार यांची ज्यांच्या पायाखाली तुडवला जाणारा चिखलही भक्तीच्या रंगात रंगला होता. चला तर मग आज आपण या पावन आणि भावपूर्ण कथेचा प्रवास करूया. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. 13व्या शतकातील ही गोष्ट आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाचे एक अत्यंत सात्विक आणि प्राचीन गाव होते. या गावाला पूर्वी तेरढोकी किंवा सत्यपुरी या नावानेही ओळखले जायचे. या गावात मातीचा सुगंध आणि हरिनामाचा नाद सदैव हवेत दरवळत असायचा. याच गावात माधवबुवा आणि रखमाई नावाचे एक अत्यंत सात्विक दाम्पत्य राहत होते. ते गावातील काळेश्वर महादेवाचे निस्सीम भक्त होते. कुंभार काम करून मातीची भांडी घडवून ती बाजारात विकणे आणि यातून मिळणाऱ्या पैशात आनंदाने उदरनिर्वाह करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. माधवबुवा आणि रखमाई यांच्या संसारात एकापाठोपाठ एक अशी तब्बल 7 अपत्ये जन्माला आली. पण दुर्दैवाने नियतीचा खेळ असा होता की त्यांपैकी एकही बाळ फार काळ जगू शकले नाही. जन्मलेल्या प्रत्येक बाळाचा मृतदेह पाहून या दुर्दैवी आई वडिलांचे काळीज पिळवटून निघायचे. माधवबुवांनी स्वतःच्या थरथरत्या हातांनी आपल्या 7ही पाडसांना मातीत पुरले होते. त्यांच्या डोळ्यातील अश्रू सुकून गेले होते, पण तरीही त्यांची महादेवावरील आणि पांडुरंगावरील श्रद्धा कणभरही कमी झाली नव्हती. त्यांच्या या निष्पाप दुःखाची हाक अखेर साक्षात पांडुरंगाच्या कानी पडली. एके दिवशी साक्षात भगवान विठ्ठल एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप धारण करून माधवबुवांच्या अंगणात आले. ब्राह्मणाने माधवबुवांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले. माधवबुवा रडत म्हणाले, हे देवा, माझ्या 7ही मुलांना मी माझ्याच हाताने या मातीत पुरले आहे. भगवंताने माझे सर्व हिरावून घेतले. त्या तेजस्वी ब्राह्मणाने प्रेमाने माधवबुवांच्या पाठीवरून हात फिरवला आणि ज्या ठिकाणी मुलांना पुरले होते ती जागा दाखवण्यास सांगितली. माधवबुवांनी ती जागा दाखवताच त्या ब्राह्मणाच्या एका दिव्य दृष्टिक्षेपाने मातीत पुरलेली ती 7ही मुले अचानक जिवंत झाली. ब्राह्मणाने त्या 7 मुलांना त्यांच्या पूर्वकर्माच्या गतीनुसार स्वर्गात पाठवून दिले. पण जेव्हा 8वे बाळ जिवंत झाले तेव्हा भगवंताने त्याला माधवबुवांच्या हातात सुपूर्द केले आणि हसत म्हणाले, या बाळाला तुम्ही गोरीतून म्हणजेच खड्ड्याच्या मातीतून बाहेर काढले आहे, म्हणून आजपासून याचे नाव गोरोबा असेल. हा जगात माझा परमभक्त म्हणून अमर होईल. एवढे सांगून तो ब्राह्मण अर्थधान पावला आणि माधवबुवांच्या लक्षात आले की साक्षात पंढरीनाथ त्यांच्या घरी येऊन गेले. अशा अलौकिक परिस्थितीत जन्मलेले गोरोबा लहानपणापासूनच संसारिक खेळांपेक्षा विठ्ठल नामात मग्न असायचे. वयात आल्यावर त्यांनी आपल्या वडिलांचा कुंभार कामाचा व्यवसाय पुढे चालवला. पण गोरोबांसाठी कुंभाराचे चाक हे केवळ भांडे बनवण्याचे साधन नव्हते, तर तो संसाराचा चक्रव्यूह होता. माती आणणे, ती मळणे आणि चाकावर मडक्याला आकार देताना गोरोबांचे ध्यान केवळ विठ्ठलाच्या चरणावर केंद्रित असायचे. चिखल तुडवताना ते भक्तीच्या अशा धुंदीत असायचे की त्यांना स्वतःच्या देहाचे, भुकेचे किंवा तहान भुकेचे कोणतेही भान राहायचे नाही. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत असायचे आणि मुखातून अखंड अभंग फुटत असत. गावातील सर्व लोक त्यांच्या या विरक्त आणि सात्विक रूपाला पाहून त्यांना आदराने गोरोबा काका म्हणू लागले. गोरोबांच्या आई वडिलांनी त्यांचा विवाह संती नावाच्या एका सुशील मुलीशी लावून दिला. संती ही एक सामान्य सांसारिक स्त्री होती. तिला वाटायचे की तिचा पती संसारात लक्ष देईल, त्यांच्यावर प्रेम करेल,
काही काळाने संतीच्या पोटी एक अत्यंत सुंदर आणि गोंडस मुलाचा जन्म झाला. घरात बाळाचे पाऊल पडल्यामुळे संतीच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिला वाटले की आता तरी गोरोबा भक्तीच्या धुंदीतून बाहेर येऊन बाळाकडे आणि संसाराकडे लक्ष देईल. पण गोरोबा हे विदेही संत होते. बाळाच्या आगमनानेही त्यांच्या विठ्ठल भक्तीच्या नित्यक्रमात कोणताही फरक पडला नाही. आणि मग तो काळा दिवस उजाडला ज्याने गोरोबाच्या आयुष्याला एक भयानक वळण दिले. एके दिवशी दुपारी घरात पाणी नसल्याने संती नदीवर पाणी आणायला निघाली. गोरोबा अंगणातील एका खड्ड्यात मडकी बनवण्यासाठी माती आणि पाणी मिसळून चिखल तुडवत होते. संतीने नदीवर जाताना गोरोबांना हाक मारली, अहो ऐकताय का? मी नदीवर पाणी आणायला जाते. बाळ अंगणात खेळत आहे, जरा त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा. पण गोरोबा तर भक्तीच्या वेगळ्याच जगात हरवले होते. त्यांच्या कानात फक्त टाळ मृदंगांचा नाद घुमत होता. संती निघून गेली. गोरोबा डोळे मिटून अत्यंत अर्थतेने अभंग गात तालावर पाय चालवत चिखल तोडत होते. तिकडे ते निष्पाप लहान बाळ रांगत रांगत स्वतःच्या धुंदीत त्या मातीच्या खड्याकडे आले. त्याला वाटले की आपले वडील खेळ खेळत आहेत. ते निरागस बाळ हसत हसत त्या मऊ चिखलात उतरले. गोरोबांच्या डोळ्यावर भक्तीची झापड होती. त्यांना आजूबाजूच्या जगाचा पूर्ण विसर पडला होता. आणि त्याच अवस्थेत गोरोबांचे मजबूत पाय त्या कोवळ्या नाजूक बाळाच्या अंगावर पडू लागले. भजनाच्या मोठ्या आवाजात त्या निष्पाप बाळाची हाक आणि किंकाळी कायमची हरवून गेली. काही क्षणातच त्या बाळाचा जीव गेला आणि त्याचा कोवळा देह त्या चिखलात तुडवून गेला. मातीचा रंग हळूहळू बाळाच्या रक्ताने लालभडक झाला. पण गोरोबा डोळे मिटून अभंग गातच राहिले. काही वेळाने संती डोक्यावर पाण्याची घागर घेऊन हसतमुखाने अंगणात आली. तिने इकडे तिकडे पाहिले पण बाळ दिसले नाही. जेव्हा तिची नजर चिखलाच्या खड्ड्याकडे गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. चिखल रक्ताने लाल झाला होता आणि त्यात तिच्या लाडक्या बाळाचे अवशेष दिसत होते. संतीने काळजाचा ठोका चुकवणारा हंबरडा फोडला. माझं बाळ, माझा बाळ, अहो काय केलं तुम्ही हे? तिने धावत जाऊन चिखलातून आपल्या बाळाचा देह बाहेर काढला आणि छाती बडवून रडू लागली. संतीच्या त्या किंकाळीने गोरोबांची समाधी भंग पावली. जेव्हा त्यांनी झालेल्या भयानक प्रसंगाची जाणीव झाली, आपल्याच पायांनी आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतला, या कल्पनेने त्यांच्या आत्म्याला प्रचंड धक्का बसला. पण संतीचा राग सीमा पार करून गेला होता. तिने विठ्ठलाला आणि गोरोबांना कठोर दोष देण्यास सुरुवात केली. आपल्या पावन विठ्ठलाची अशी निंदा ऐकून गोरोबांना प्रचंड राग आला. त्यांनी संतीला मारण्यासाठी आपला चिखलाने माखलेला हात उगारला. गोरोबांचा तो रुद्र अवतार पाहून संती भीतीने मागे सरकली आणि अत्यंत रडक्या आवाजात ओरडली, अहो थांबा, जर तुम्ही मला स्पर्श केला तर तुम्हाला तुमच्या त्या पांडुरंगाची शपथ आहे. पांडुरंगाची शपथ हे शब्द कानावर पडताच गोरोबा जसेच्या तसे थबकले. त्यांच्यासाठी विठ्ठलाची शपथ स्वतःच्या प्राणापेक्षाही मोठी होती. त्यांनी उगारलेला हात हळूच खाली घेतला आणि त्याच क्षणी त्यांनी संतीला आयुष्यात कधीही स्पर्श न करण्याचा कठोर निर्णय घेतला. त्या दिवसापासून गोरोबांनी संतीशी सर्व शारीरिक संबंध तोडले. एकाच घरात राहूनही दोघे अनोळखी व्यक्तींसारखे जगू लागले. संतीला आपल्या शपथेचा पश्चाताप झाला. तिने माफी मागितली, पण गोरोबा विठ्ठलाच्या शपथेवर ठाम होते. अखेर संतीच्या वडिलांनी आपली धाकटी मुलगी रामी हिचा विवाह गोरोबांशी लावून दिला, जेणेकरून घराचा वंश पुढे चालेल. पण विवाह करताना सासऱ्यांनी गोरोबांना अट घातली की तुम्ही माझ्या दोन्ही मुलींना समान वागणूक द्याल. या अटीमुळे गोरोबा धर्मसंकटात पडले. जर त्यांनी रामीला स्पर्श केला तर संतीवर अन्याय झाला असता आणि शपथेचा भंग झाला असता. या अटीमुळे गोरोबा धर्मसंकटात पडले. जर त्यांनी रामीला स्पर्श केला तर संतीवर अन्याय झाला असता आणि शपथेचा भंग झाला असता. त्यामुळे गोरोबांनी रामीलाही स्पर्श न करण्याचा निश्चय केला. दोन्ही बहिणींना आपला संसार पुन्हा करायचा होता. म्हणून एके दिवशी रात्री गोरोबा गाढ झोपेत असताना संती आणि रामीने हळूच गोरोबांचे दोन्ही हात स्वतःच्या अंगावर ओढून घेतले. काही क्षणातच गोरोबांना जाग आली. आपले हात पत्नींच्या अंगावर आहेत आणि पांडुरंगाची शपथ मोडली गेली या विचाराने गोरोबा भयभीत झाले. ते झटकन उठले. त्यांनी घरातील माती कापण्याचे धारदार शस्त्र उचलले आणि स्वतःलाच सुनावले, ज्या हातांनी माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली ते पापी हात या देहावर राहता कामा नयेत. आणि क्षणाचाही विचार न करता त्यांनी एका झटक्यात आपले दोन्ही हात मनगटांपासून कापून टाकले.
रक्ताची भयंकर थारोळी उडाली, पण गोरोबांच्या मुखातून वेदनेची किंकाळीही आली नाही, तर फक्त विठ्ठल विठ्ठल असा गजर सुरू होता. दोन्ही बहिणींना आपल्या कृत्याचा भयंकर पश्चाताप झाला. दोन्ही हात नसतानाही गोरोबांचे जीवन विठ्ठलमय राहिले. आषाढी एकादशीचा सण आला आणि गोरोबा आपल्या दोन्ही पत्नींसोबत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेव महाराजांचे रसाळ कीर्तन सुरू होते. संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि हजारो वारकरी कीर्तनात तल्लीन झाले होते. नामदेव महाराजांनी सर्व भाविकांना भजनाच्या तालावर टाळ्या वाजवण्याची विनंती केली. संपूर्ण वाळवंट टाळ्यांच्या कडकडाटाने निनादून गेले. भक्तीच्या त्या परम आनंदात गोरोबा काका स्वतःलाही विसरले. त्यांना विसर पडला की आपल्या टाळी वाजवायला हातच नाहीत. त्यांनी आपले ते तुटलेले अपंग खुंट हात हवेत उंच उंचावले आणि तालावर आपटण्याचा भास करू लागले. आणि त्या क्षणी तिथे साक्षात भगवंताचा एक अद्भुत चमत्कार झाला. गोरोबांच्या त्या तुटलेल्या खुंटातून अचानक नवीन सुंदर आणि शाबूत हात फुटून बाहेर आले. त्यांचे हात पूर्वीसारखेच मजबूत झाले आणि त्यांच्या हातातून खऱ्याखुऱ्या टाळ्यांचा आवाज येऊ लागला. हा चमत्कार पाहून संपूर्ण कीर्तन मंडपात आश्चर्याची लाट उसळली. हे पाहून संतीचे डोळे पाण्याने भरले. तिने आकाशाकडे हात जोडून टाहो फोडला. हे दयाळू पांडुरंगा, जर तू माझ्या पतीचे कापलेले हात परत आणू शकतोस तर माझा बाळही मला परत दे. देवा, माझी रिकामी झोळी भरून दे. आईच्या त्या हाकेत इतकी शुद्धता होती की कीर्तनाच्या गर्दीतून अचानक एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. संतीने उघड्या डोळ्यांनी पाहिले तर तिचा तो लाडका मुलगा गर्दीतून रांगत रांगत तिच्याकडे येत होता. त्याच्या अंगावर चिखलाचा एक डागही नव्हता. संतीने धावत जाऊन आपल्या बाळाला पोटाशी धरले. विठ्ठलाने आपल्या भक्तासाठी मृतदेहातही प्राण फुंकले होते. या प्रसंगानंतर गोरोबा काकांचे स्थान संप्रदायात अत्यंत उच्च मानले जाऊ लागले. एकदा आळंदी येथे सर्व संत जमले असताना संत मुक्ताबाईंनी गोरोबा काकांना एक परीक्षा घेण्यास सांगितले. काका, तुम्ही कुंभार आहात ना? भांडी पारखण्यास हुशार आहात. इथे बसलेल्या सर्व संतांपैकी कोणते मडके पक्के आहे आणि कोणते कच्चे हे तपासून सांगा. गोरोबांनी कुंभाराप्रमाणे सर्व संतांच्या डोक्यावर हाताने थाप मारण्यास सुरुवात केली. तेव्हा ते संत नामदेवांजवळ आले आणि त्यांच्या डोक्यावर थाप मारले. तेव्हा नामदेवांना थोडे अस्वस्थ वाटले. नामदेवांना वाटत होते की साक्षात विठ्ठल त्यांच्याशी बोलतो. मग हे मला कच्चे कसे म्हणतील? गोरोबांनी शांतपणे जाहीर केले की नामदेवांचे मडके अजून कच्चे आहे. नामदेव महाराज रुसून विठ्ठलाकडे गेले, पण विठ्ठलानेही त्यांना सांगितले, नाम्या, तू माझी सगुण भक्ती केलीस, पण तुला अजूनही सद्गुरूंचा अनुग्रह मिळालेला नाही. जोपर्यंत तुला गुरु मिळत नाही तोपर्यंत तुझे ज्ञान अपूर्ण आहे. विठ्ठलाच्या आज्ञेने नामदेव महाराज औंढा नागनाथ येथे गेले आणि तिथे संत विसोबा खेचर यांना आपले गुरु मानले. त्यानंतर नामदेव महाराजांचे मडके खऱ्या अर्थाने पक्के झाले. संत गोरा कुंभार यांनी 20 एप्रिल 1317 शेके 1239 रोजी तेर सत्यपुरी या आपल्या जन्मभूमीत जिवंत समाधी घेतली. त्यांनी आपल्या अभंगातून जगाला शिकवले की ईश्वराची भक्ती करण्यासाठी संसार सोडण्याची किंवा जंगलात जाण्याची गरज नाही. आपण जे काम करतो तेच ईश्वर सेवा मानून शुद्ध मनाने नामस्मरण केले तर साक्षात परमेश्वर आपल्या पाठीशी उभे राहतात. गोरोबा काकांची मातीची मडकी काळाच्या ओघात नष्ट झाली असतील, पण त्यांनी घडवलेली भक्तीची मडकी आजही महाराष्ट्राच्या पावन भक्तीत अमर आहेत. मित्रांनो, संत गोरा कुंभार यांची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.